संकेत पवार मैदानाच्या आतमध्ये वळतोय. पण सळेगावाला विलंब करणारा संकेत आता मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. एका साईडला असेल अवनी स्पोर्ट, दुसऱ्या साईडला असेल क्रिक फॅन. अन्वी स्पोर्ट मध्ये जर विचार करायला गेला तर नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला भेटणार आहेत. त्यामध्ये नाणी कवली जिंकली असेल और सिलेक्ट तर बॉल फर्स्ट पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर चला जाऊया सामन्याची दिशेने. पंचांचा सिग्नल येतोय, सामन्याला प्ले केला जाईल. याची डोळा त्याची सोळा, रंगलाही ते रत्नागिरी प्रीमियर लीगचा महासोळा. रत्नागिरी प्रीमियर लीग सीझन तिसऱ्या सीझन मधला आजच्या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती इथे गोलंदाज दाखल झाला असेल. तिने टेनिस क्रिकेट असेल, लेझर क्रिकेट असेल, चांगल्या प्रकारे खेळण्यासाठी ओळखला जातो तो पार्थ गांधी. मैदानाच्या दिशेने या गोलंदाजीवरती पाहतोय. पार्थ गांधी या टेनिस क्रिकेट मधील सर्वाधिक उभरता सितारा म्हणून ज्या खेळाडूकडे बघितला जातं तो पार्थ गांधी या गोलंदाजीच्या ऍक्शन वरती पाहतोय. पहिला चेंडू टप्प्याचा होता, पुढे सर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कानाखाली आल्याने तिकट मारा करून जाणारा हा पहिला चेंडू होता. क्रिकेट क्रिक्स फॅन आपल्याला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊन बसू द्या. पुढे यार संकेत या विप्रॉपिंग किट्स वरती खेळण्यासाठी सज्ज झाला असेल. डान्सिंग द विकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. खासियत आहे मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा संकेत पवार प्रॉपिंग किट्स वरून यावेळी खेळण्यासाठी सज्ज झाला असेल. पार्थ कुठे चेंडू मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक धावलाय, पोहोचला होता चेंडू पर्यंत. खेळ नाही कंप्लीट करू शकत आहे. पहिलं जीवदान यावेळी मिळालंय. संकेत ऑन फायर होणार का तिथून पाहायचंय. पहिलं खोयलं जीवदान यावेळी मिळालं असेल. संकेत साठी मिळालेलं हे जीवदान आपण पाहतोय. एक धावसंख्या इथे ओपन केली जाते. धाबांचा श्री गणेशा इथे केला गेलाय. ओपनिंग इथे केली गेली आता धाबांची. धावसंख्या स्कोर वरती 2 चेंडू हाताळत असताना 1 धाबा इथे खर्च केली जात आहेत. आता मात्र अनुप शिवालकर मॅम सडेगावाला विलंब करणारा हा खेळाडू इथे दाखल झाला असेल. पहिलं षटक खूप महत्वाचं आहे. पावलेचं षटक आहे आणि पावलेच्या षटकामागे किती धाबा वसूल आहेत. नंतरचा चेंडू थोडासा लेफ्टिकच्या बाहेरून जाणार चेंडू होता. पंच यावेळी सांगतायत, आमच्यापर्यंत इशारा करतायत. नियम क्रमांक टोटल मोडला गेला इथे 22वा आणि 22वा नियम इथे सांगून जातोय की हा बॉल इथे व्हाईट बॉल असेल. अतिरिक्त चेंडू हाताळलाय. अतिरिक्तच्या मदतीने टीमची टोटल 2 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. एक्सटच्या दिशेने आपले टॉप 4 क्षेत्ररक्षण यावे घेतले असतील आणि टॉप 4 क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर फ्लॉवर प्लेचं षटक आहे. म्हणजे जेणेकरून 2 खेळाडू मैदानाच्या म्हणजेच का 30 सेकंडच्या बाहेर यावी आपण पाहतोय. त्याच्यावरून प्रयत्न केला जाईल का. हकू टप्प्याचा बॉल पंचाने यावी डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. व्हाईट बॉल चांगल्या लेंथ वरती अगदी तेज तरार गोलंदाजी केली जाते. पण पंचने हा बॉल थोडासा उंचीच्या वरून जाणार होता त्यामुळे व्हाईट बॉल इथे घोषित केला जातोय. एकच्या मदतीने टीमची टोटल 3 या धावसंख्येवरती जाण पोहोचली आहे. 3 बिघाडा काम बिघाडा असं म्हटलं जातं. ती धावसंख्या आता स्कोर वरती 3 या अंकांवरती जाण पोहोचली आहे. पुढे सरसराव केलाय. कार मंत्र देतो आता अनुपसाठी संकेत. कोणत्या प्रकारचं कार मंत्र यावेळी दिलं जाईल आणि काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये हे खूप पाहण्यासारखं असेल प्रेक्षक वर्गांसाठी. लाभलेली ही रत्नागिरी प्रीमियर लीगची आपण परभणी पाहतोय.
हानी, कारण एररा चेंडू आहे सुपर डुपरचा फ्री हिट, म्हणजेच का आता मोफत खेळण्याची संधी असेल. आता मोफत खेळण्याच्या संधीवरती यावे आक्रमकपणा धारण करणं यावे गरजेचं आहे. अकुटप्प्याचा बॉल होता, उडवला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचू शकलाय चेंडू पर्यंत, पण दोन धावा काही ते रोखू शकत नाहीये. दोन धावा इथे सुरक्षितरित्या पार केल्या जात आहेत. फ्रीच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारचा रिक्सी शॉट इथे पाहायला नाहीये. दोन धावा तिथे खर्च आहेत. दोनच्या मदतीने टीमची टोटल स्कोर वरती 5 अंकांवरती धान पोहोचली आहे. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या जात आहेत. टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय मिस्टर पार्थ गांधी, चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा पार्थ गांधी आता कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करेल. क्षेत्ररक्षण जर विचार करायला गेला तर लॉंगन असेल आणि मिड विकेट हे क्षेत्ररक्षक 38 सेकंडच्या बाहेर, म्हणजेच काय बाउंड्री लाईन वरती आहेत, त्यांच्या जोरावरती गोलंदाजी करतोय पार्थ. ऑफसाईडच्या दिशेने टॉप 5 क्षेत्ररक्षण यावे घेतलंय. क्षेत्ररक्षण सजवत असताना पुण्यात यार ओर द विकेट पार्थ. कुठे बॉल होता, एका सुटला बॅट वरून, जेलची संधी आहे, इथे जेल कंप्लीट केला जाईल का? वैभव या चेंडू पर्यंत पोहोचलाय, घात नाहीये तर इथे जेल बाद असेल. पहिला धक्का, पहिला हादर यावी लागला असेल. अनुप शिवलकर बॅक पवेलियन. धन्यवाद डीजे. क्रमांक पहिल्या सध्या मार्गस्थ आहे, नवीन बॅटर मैदानाच्या दाखल झालाय प्रतीक. टाकलेला हाही चेंडू पंचाने यावी नो बॉल इशारा केलाय. पंचांचा सिग्नल यावी पुन्हा एकदा पोहोचलाय. नियमावली टोटल मोडली गेली 21वी, 21वा नियम असेल यावी नो बॉलचा. वारंवार अतिरिक्त चेंडू टाकले जात आहेत. अतिरिक्त दाबा कुठेतरी तुम्हाला थोड्याशा मागण्या पडू शकतात. चुकीच्या लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी करतोय पार्थ गांधी, हे तुझ्याकडून अपेक्षित नाहीये. एकच्या मदतीने टीमची टोटल स्कोर वरती 6 या धावसंख्येवरती धान पोहोचली आहे. हेडर चेंडू यावे असेल, पुढे एकदा ऑफर यावी दिली आहे, फ्री हिटची संधी असेल. या फ्री हिटच्या चेंडूवरती धावा येणं गरजेचं आहे. येतील का धावा यावी पाहायचे. नंतरचा चेंडू परफेक्ट ब्लॉक खाल मिसाल यावी वापरलं होतं, ब्रह्मास्त्र यावी वापरलं होतं. एक धाव यावी सुरक्षित असेल कारण फ्रीटचा चेंडू होता. फ्रीटच्या चेंडूवरती चेंडू एस्टन जाऊन जरी आदळला तरी विकेट दिली जात नाहीये. हा क्रिकेटवरील नियम आहे, तो नियम इथे फॉलो केला गेला. एक धाव इथे मिळते. एकच्या मदतीने टीमची टोटल 7 या धावसंख्येवरती 7ने खेळ खेळला जाणारा हा सांघिक खेळ आता मैदानामध्ये रंगत चाललाय. टीमची टोटल 7 धावसंख्येवरती आहे. पहिले षटक पावतेचा आहे. या पहिल्या षटकातील पावतेचा काही निर्णायक चेंडू आता यावी उघडवलाय, चेंडूला पाठवून दिलाय बॉर्डरलाईन जवळ. क्षेत्ररक्षक आहे, बाय बाय करत चेंडू चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. येतोय आरपीएल षटकार. धावसंख्या टीमची टोटल पहिल्या षटकानंतर 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या टीमची टोटल 13. चला स्पीडअप घ्या, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. या वेळेच्या बंधनामध्ये आपल्याला निर्णायक तुमची 5 षटकं हाताळायची असतील आणि त्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल, याची आपण दक्षता घ्या. वेळेचं बंधन आहे. शेवटच्या चेंडूवरती संकेत पवार ऑन फायर झाला, म्हणजेच काय बिग हिट त्याच्या बॅक मधून आपण पाहिली आहे. तो संकेत आता मैदानाच्या दिशेने कशा प्रकारे कामगिरी यावी करेल,
कारण पहिल्या षटकामागे 13 धावा इथे कुठल्या गेल्या आहेत. दुसरे षटक घेऊन यावेळी दाखल झाले असतील. त्याला रत्नागिरीची एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा सपवान बारगीर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. रत्नागिरीची एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूकडे ओळखला जातो तो सपवान बारगीर यावेळी गोलंदाजीवरती दाखल केला जातोय. सपवान बारगीर यावेळी दाखल झाला असेल. आता थोडीशी फिल्डिंग सजवली जाते. वरती तैनात केली जाईल. सपवानचा पहिला चेंडू ओव्हर द विकेट अराउंड विकेटने केलेला चेंडू यावेळी चांगल्या लेंथ वरती इथे सजवला जातोय. अवकुट टप्प्याचा आहे. शॉर्ट बॉल आहेत. फुल करण्याचा प्रयत्न यावेळी केला नाही जात आहे. म्हणजे येईल एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. निर्धाव चेंडूने केली जाणारी ही गोलंदाजीला सुरुवात कुठेतरी थोडीशी मागणी ठरेल का? गोलंदाजी करणारा संघ देखील तितक्या ताकदीचा आहे, कारण संकेतच्या बॅट मधून एक षटकार जरूर खेचला जातोय. कहाणीमध्ये ट्विस्ट दाखल करणारा हा चेंडू कुटप्प्याचा बॉल पुढे एकदा तात पडतोय मैदानामध्ये. तात पडत खेळतोय कारण पहिला चेंडू अगदी तेज सरा टाकला होता. दुसरा चेंडू चेंज ऑफ पेस इथे गतीत मिश्र वर्तन यावे केलं. अगदी स्लोवर डिलिव्हरीचा चेंडू यावे होता. कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. सलगचे 2 चेंडू यावे निर्धाव फेकले जात आहेत. पुढे यार अरंड विकेटने पंचांच्या उजव्या हाताकडून सपवान बारगीर त्यावेळी टाकलेला चेंडू हलक्या त्याने खेळला जातोय. पहिली धाव तेज सरळ इथे कंप्लीट केली आहे. 30 सकटच्या आतमध्ये चेंडूला इथे अडवलं जात आहे. तिथपर्यंत एकच धाव यावी खर्च केली जाते आहे. एकच्या मदतीने टीमची टोटल एक गाडी बाद 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आता तर खरी मजा आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण एका साईडला फणसवे गावाला विलंब करणारा संकेत पवार आता कशा प्रकारे कामगिरी करेल त्याच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिलाय. 3 चेंडूवरती 7 या धावसंख्येवरती खेळतोय. तर दुसऱ्या साईडला रत्नागिरीची एक्सप्रेस सपवान बारगीर यावी सज्ज असेल. नंतर त्या चेंडूवरती मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरला प्रतीक यावी कंप्लीट केला जेल. इथे संपलाय खेळ. बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का दुसरा हादरा 14 या धावसंख्येवरती संकेत पवार बॅक पवेलियन. धन्यवाद डीजे. भाटकर मैदानाच्या आतमध्ये पावलं वळली आहेत. पाटेगावाला बिलॉंग करणार हा सीतारा मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल असेल. कशा प्रकारे कामगिरी करेल. दुसरा धक्का दुसरा हादरा 14 या धावसंख्येवरती आहे. आणि नंतरची पावलं मैदानामध्ये वळली असतील. दोघांचा जर विचार करायला गेला तर दोघंही ऑल रत्नागिरी संघाकडून खेळणारा पाहायला भेटलेत. त्यातील आता एक फलंदाजी एंडवरती असेल तो निहार, तो गोलंदाजी मार करून सफवान बारगीर. आता तर खरी यांची मजा मैदानाच्या आतमध्ये येणार आहे, कारण ऑल रत्नागिरी संघाकडून एकत्रच खेळतात. एकमेकांची कमी आणि हमी दोघांना माहिती आहे, त्यामुळे कोण दाखवेल कमी वरती हमी. येणारे चेंडू यावेळी सज्जतेला असेल सफवान बारगीर. स्कोर लेग असेल मिड विकेट. क्षेत्ररक्षक यावेळी 30 आतमध्ये आहेत. नंतर त्या चेंडू हलक्यातून खेळलाय पॉइंट रिझन मधून. एक धावे ते कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फ्लॉम्बल इथे क्षेत्ररक्षक बनलाय. 2 धावे इथे अर्जित केल्या जात आहेत. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. सेन्सुअल क्रिकेटचा केक का आहे तो मैदानामध्ये यावी खूप बघण्यालायक ठरला असेल. 2 धावे इथे पूर्ण केल्या जात आहेत. टीमची टोटल धावसंख्या आहे 16. इथे विजयाचा करायचंय 16. धावसंख्या टीमची केली गेली आतापर्यंत. टीमची टोटल 16 या धावसंख्येवरती. नंतर त्या चेंडूवरती अगदी जलबुडी सारखा जाणारा चेंडू होता. हेस्टनचा वेध घेतलाय. नको बघू सर रागानं, तुझी दांडी यावी उडवले सपवान वागानं. बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का यावी लागला असेल. अंत झालाय खेळीचा. 16 धावसंख्येवरती तिसरा धक्का.
धन्यवाद टीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळी दाखल केला जातोय फायडांच्या रूपामध्ये. आशिष याबी दाखल झालाय फायडांच्या रूपामध्ये. आता पावलं याबी वळली असतील त्या आशिषची. राहुल याबी गोलंदाजीवरती दाखल होणारा गोलंदाज वैयक्तिक पहिलं सिकाकडून तिसरे षटक. टप्प्याचा बॉल याबी उडवला लेग साईडच्या दिशेने. फेवरेट झोन मध्ये खेळला फटका. शर्यत लागली आहे. शर्यत कोण जिंकलाय? नक्कीच यावेळी शर्यत लागली होती चेंडू बरोबर ती आणि शर्यत यावेळी जिंकला असेल क्षेत्ररक्षक. तब्बल तिथे एकच धाव खर्च केली जाईल. तब्बल 2 धावा इथे धावून काढल्या गेल्या होत्या पण एक धाव यावेळी कंप्लीट करत असताना जी सीमारेषा ठेवली गेली त्या सीमारेषेला तुम्ही पार न केल्यामुळे फक्त एकच धाव यावी दिली जाणार आहे. चुका यावी घडतायत. चूक बोल द्यावी घ्यावी असं म्हटलं जातं की चूक बोल द्यावी घ्यावी आता नाही. कुठेतरी या चुका तुम्हाला महागड्या पडू शकतात. एकच धाव इथे खर्च केली जाते. एकच्या मदतीने टीमची टोटल 17 या धावसंख्येवरती आहे. 17 आलाय आता खतरा. कोणता संघ करेल 17च्या विरोधात यावी खतरा. नंतरचा बॉल यावी अलंड कार्पेटने खेळला फटका आपण पाहतोय. लोकांमधून चेंडू चाललाय दन 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 करत वडिलांच्या बाहेर येतोय. अजून एक दमदार शानदार चौकार. धन्यवाद डीजे. या चौकडच्या मदतीने धावसंख्या 21 21 या अंकांवरती जाऊन पोहोचली आहे. आता टॉप गिअर मध्ये इथून आधा नाही ते इथून आता फिदा करायचं आपल्या संघाला आणि तोच फिदा करण्यासाठी प्रॉपिंग केस वरून पुढे एकदा यावे बैठकीय शॉट खेळ असेल आणि बैठकीय शॉट वरती फक्त एकच धाव यावी मिळते आहे. एक धावेवरती क्रिकेट म्हणजे काय मी माझ्या परिभाषेत सांगेन. निसर्ग षटकार चौकार मारणं म्हणजे क्रिकेटचा खेळ नाहीये. सिंगल डबल ने स्कोर का हात खेळत ठेवलं जाणं हा सांघिक खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला असेल. एकच्या मदतीने टीमची टोटल 22 या धावसंख्येवरती आहे. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार करून राहुल आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले. तब्बल 6 धावा या गोलंदाजाने खर्च केले आहेत. नंतरचा बॉल याबी बॅटचा क्लोज ओपन केलाय. हेच लागल्यानंतर चेंडू याबी चाललाय डिक्लेअर झोन 1 मध्ये इथे मोजला जातोय. मोठा पटका खेळण्यासाठी बॅट आणि बॉल याच्यामध्ये येईल. टायमिंग तुम्हाला खूप महत्वाचं असेल. टायमिंगला खूप काही महत्व दिलं जातं. ते टायमिंगला महत्व यावी देणं गरजेचं असेल. एकदा इथे पूर्ण केली आहे. धावसंख्या 23 अंकांवरती जाऊन पोहोचली आहे. आक्रमक होणं गरजेचं असेल. बटसन सिंगल गेअर मध्ये चालणारी फलंदाजी आता टॉप गेअर मध्ये इथे तुम्हाला करणं गरजेचं आहे. नंतरचा चेंडू यावी मोठा पटका खेळायचा होता. हवेत आहे. फॉलोथ्रो मध्ये जेल यावी कंप्लीट केला जाईल. व्हॉट अ कॅच. अप्रतिम जेल यावी टिपलाय. स्वतःच्याच गोलंदाजी भरते स्वतः जेल यावी राहुलने टिपला असेल. आदेश यावेळी मैदानाच्या दिशेने वळतोय. आदेशची पावलं आता मैदानाच्या दिशेने वळली असतील. तिसऱ्या षटकातील का एक चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 4 गडी बाद धावसंख्या 23 अंकांवरती आहे. काही होऊ शकतं. शेवटच्या षटकामागे किती धावा खर्च करू जाऊ शकतात. पहिल्या इनिंगचा खेळ ही स्पर्धा आमचे लाईव्ह युट्यूबवर पाहत आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं या क्रिकेट नगरीमध्ये सहर्ष स्वागत असेल. रत्नागिरी प्रीमियर लीग 2024 पर्व तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय. रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या मदतीने ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहू शकता. थँक्स अ लॉट रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह. तुमच्यामुळे ही स्पर्धा आम्ही घर बसल्या पाहू शकतोय. मैदानाच्या दिशेने आता जाऊया.
कारण सामना हाय होलचे ड्रामा होणार याच्यात काही शंका नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही संघर्ष करणार आणि संघर्षाचं फळ या कोणाच्या बाजूने चुकेल. वरती विकेट निघाला चेंडू अगदी बचावपूर्वक यावेळी खेळला जातोय. बचाव इथे खेळला जातोय. षटक 3चा खेळ समाप्त झाला असेल. 3 षटकांच्या समाप्ती अंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती टोटल जोडली गेली आहे. 4 गडी बाद 23 या धावसंख्येवरती क्षेत्ररक्षण करणारा संघ आपली वेळ सुरू झालेली आहे. वेळेचं बंधन आहे. थोडस स्पीड अप घ्या. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण काही चेंडू मागे आहेत वेळेच्या म्हणजे तुम्हाला वेळेचं बंधन आहे. त्यामुळे थोडासा स्पीड अप तुम्हाला आता वाढवणं गरजेचं असेल. गोलंदाजीवरती पुन्हा एकदा यावी दाखल झालाय सफवान बारगीर ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं. 3 धावा खर्च केल्या होत्या. 2 गडी त्याच्या नावावरती राहिले होतो. तो सफवान इम्पॉर्टंट षटक यावी हाताळतोय. नंतरच्या चेंडूवरती यावी पाहायचं पंचांचा सिग्नल येईल. चेंडू अगदी चाललाय डिक्लर 1 मध्ये यावेळी चालला असेल. खूप फाईन लेग यामुळे चेंडू फक्त एका धावेसाठी ते मोजलाय. 1च्या मदतीने टीमच्या हलता खेळते इथे स्कोर पार सांगून जात आहे. धावसंख्या स्कोर कर वरती असेल 24 या धावसंख्येवरती. निर्णायक काही आता चेंडू यावेळी शिल्लक राहिले असेल. कुणाला तरी यावेळी आलिया लहर मैदानामध्ये करणाता षटकार आणि चौकारांचा कहर यावेळी खरं तर करणं गरजेचं असेल. समोर बॅटर यावेळी सज्ज असेल प्रतीक. साठी टाकल्या चेंडू मोठा पटका खेळायचा होता. हवेत आहे चेंडू. पुढे एकदा झेलची संधी सुटल्या मुकली चुकली आणि क्षेत्ररक्षक यावेळी कोण होता प्रतीक वास्के कडून झालेली ही चूक कुठेतरी मागात पडू शकते का. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात. आता तशीच यावेळी फलंदाजी करावी लागेल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. झेलची संधी होती. गोलंदाजाला 7 ही अपेक्षित क्षेत्ररक्षेची असते आणि क्षेत्ररक्षेची 7 काही यावी मिळत नाहीये. गोलंदाज थोडासा नाराज असेल या क्षेत्ररक्षणावरती पण क्रिकेट हा खेळत असा आहे की तुम्हाला शेवटपर्यंत प्रयत्न करावा लागेल. विजय तर तेव्हाच होतो तुमच्या स्वप्नामध्ये जाण होतीये. पंख असून चालत नाहीये. इरादा यावेळी स्पष्ट करायचा आहे. यावेळी इरादा स्पष्ट करण्यासाठी बॅट आणि बॉल याच्या मधील अंतर खूप काय वाढला गेलं. फलंदाजापासून चेंडू दूर दिला गेला म्हणजेच काय आउटस्विंग गोलंदाजी आहे. सफवान बारगीरची हीच खरी ओळख राहिली असेल पूर्ण स्पर्धेमध्ये. तो सफवान बारगीर चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय. इनस्विंग आणि आउटस्विंग या गोलंदाजी खासियत आहे आणि तीच खासियत यावी दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जोडली गेली आहे तब्बल 26. नंतरच्या चेंडूवरती एक्स्ट्रा क्लास एक्स्ट्रा धमाका यावी केलाय. चेंडू यावी ट्रॅव्हल होतोय. एकदा इथे फ्लॉम्बल कमी गेली आहे. 2 धाबा इथे पूर्ण केल्या जाते. पंचांचा सिग्नल यावी पोहोचला असेल. चेंडू पुणे एकदा चाललाय गली रिझर्व मध्ये 2 धावांसाठी इथे मिळतोय. 2 धावा देखील खूप काही महत्वाच्या आहेत कारण म्हटलं जातं थेंबे थेंबे तळ साच आणि तेच जर तळ जर इथे साचत गेलं तर मोठ्या धाबांचं तळ साचू शकतं. आतापर्यंत डबल 28 धावांचं तळ यावी साचलं असेल. अजून या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक राहिला आहे. या 2 चेंडूवरती कमी आणि हमी कोण दाखवेल. यावेळी टाकलेला चेंडू होता. यावेळी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये रनफुटला खूप काही महत्व दिलं जातं. ते फुटवर्क थोडस लेझी ते आहे आणि फुटवर्क वरती यावेळी काम करणं गरजेचं असेल. प्रत्येक आपल्या संघासाठी थोडास यावेळी नाराजी व्यक्त करण्यासारखी फलंदाजी आहे. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील यावेळी सफवान बारगीर कुट्याचा बॉल यावेळी उडवलाय. चेंडू यावेळी चालला असेल स्कोर पंचांच्या डोक्याच्या भरून डिक्लर 2 धावांसाठी इथे मोजला जातोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जाते. 2च्या मदतीने षटक 4चा खेळ इथे समाप्त झाला असेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 30 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. वेळेचं बंधन आहे. स्पीडअप घ्या.
पट्टीचे घेऊन यावी दाखल झालं असेल छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याला ओळखला जाणारा वैभव यावी दाखल झाला असेल धावदेश्वर नाणी संघाला विलंब करणारा वैभव यावी दाखल झालाय शेवटचे षटक अंतिम षटक घेऊन यावी दाखल झाला असेल पहिल्या चेंडूवरती मोठा धमाका यावी करायचा होता बॅटला एज लागल्यानंतर चेंडू यावे एका धावेसाठी यावी चालला असेल धावसंख्या स्कोर वरती एकच्या मदतीने 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली असेल धावसंख्या 31 या अंकांवरती जाऊन पोहोचली आहे अंतिम आता 5 चेंडू शिल्लक राहिली असेल पुण्यात यार मीडियम पेसर उर्ध विकेटने नंतरचा बॉल यावी उडवलाय काय फटकाय काय टायमिंग सर्व काही ओकेमध्ये मी ताई 6 धावा अप्रतिम खेळीला फटका 6 धावांचा मिळाला धक्का बॅट मधून पाठवलेला चेंडू अगदी 6 धावांसाठी होता आदेशची बॅट आता इथे धावा बोलायला लागली आहे या षटकाच्या मदतीने धावसंख्या 37 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे आदेशला माहिती आहे आता मला टॉप गिअर मध्ये आली आहे लहर तर मला करावं लागेल लहर इथे करणं गरजेचं होतंय घेतलाय पंगा तर करेन मी मैदानाच्या आतमध्ये दंगा तोच फलंदाज पुण्यात एकदा यावी आदेश साळवी कुटाप्याचा बॉल यावी देखील मोठा फटका बॅट आता मध्ये थोडीशी रोल झाली आहे आणि इथे झेलची संधी पुन्हा एकदा चुकली यावी म्हणावी लागेल आणि फेकी नंतर त्यात नंतर खराब आहे ना मुन्ना ना ऐसी गलती दुबारा मत करना 2 धावा तिथे पूर्ण केल्या जात आहेत तिथे कोणत्या प्रकारची धाव नव्हती तिथे 2 धावा इथे देऊन बसलायत समोरच्या संघाला सोनन पिवळा तर दुसरं काही नसेल जितक्या धावा तुम्ही समोरच्या संघाला मोफत दिल्या जाईल तितक्या धावा समोरील संघ देखील करण्यासाठी फर्स्ट इथे दाखल असेल 2 धावा इथे अर्जित केल्या आहेत 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर वरती जाऊन पोहोचली आहे 39 या धावसंख्येवरती नंतरच्या चेंडूवरती एक्स्ट्रा क्लास हलवंड कार्पेटने खेळला फटका एक जाब या चेंडूवरती खरं तर मोजली जाते आहे हलवंड कार्पेटने यावे खेळला फटका एक धाव इथे कंप्लीट केली आहे धावसंख्या 40 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल शेवटच्या येणाऱ्या काही आता 2 चेंडूंचा खेळ यावे शिल्लक राहिलाय या 2 चेंडूवरती जादू यावे काहीतरी करणं गरजेचं आहे गोलंदाजी बार करून धावतेश्वर नाडी संघाला विलंब करणारा वैभव यावी दाखल असेल गोलंदाजी ट्रॅक वरून वैभव नंतरचा चेंडू यावे केला होता फॉलोमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न हे पण अप्रतिम काय झेल टिपलाय नमुना पेश इथे केला साठी इथे धन्यवाद टीचे विराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विराजमान करावी लागेल धावसंख्या किती या धावसंख्येवरती विराजमान करेल पहिल्या इनिंग मधल्या शेवटच्या चेंडूचा खेळ इथे बाकी राहिलाय या शेवटच्या चेंडूवरती किती धावा इथे पूर्ण केल्या जाणार आहेत येणारा काळ कोणाचा असेल काळ थोडासा संघर्षाचा आहे सर्व काही ठीक केलं जाईल ज्याचे कष्ट असतील ना प्रामाणिक तो यावेळी खरं तर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करेल पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडूचा खेळ गोलंदाजी मार करून गोलंदाज वैभव यावेळी दाखल झालाय बॅटर सज्ज आहे बॅटर सज्ज असताना फक्त या चेंडूवरती एकच जाव डिक्लर 1 मध्ये खर्च केली जाते आहे 1च्या मदतीने टीमची टोटल स्कोर वरती 41 या अंकांवरती जाऊन पोहोचली असेल आणि 42 धावांचं लक्ष यावेळी ठेवलं असेल 30 चेंडू 42 धावांची गरज आहे कुठेही जाऊ नका पाहायला विसरू नका
रत्नागिरी प्रीमियर लीग 2024 तिथपर्यंत आपण जोडले जाऊया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. फलंदाज खूप वेळ झालाय, आपल्याला वेळेचं बंधन आहे. वेळ कोणासाठी थांबत नाहीये, आपण का वेळेसाठी थांबायचं. चला स्पीडअप घ्या. एके बाईके ऐगोरस संघ आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेक घेण्यासाठी त्वरित तुमच्या मुख्यमंत्र्या दिशेने दाखल व्हा. दोन्ही संघ आपल्याला विनंती असेल नाणेफेक घेण्यासाठी आपण त्वरित मुख्यमंत्र्या दिशेने दाखल व्हा. 3 मिनिटांचा कालावधी दोन्ही संघ आपल्यासाठी दिला गेलाय आणि 3 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपल्याला त्वरित नाणेफेकी घ्यायची असेल अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची आपण दक्षता घ्या. मैदानाच्या दिशेने देखील 2 मिनिटांचा कालावधी आहे. सामन्याला जर सुरुवात केली नाही तर पेनल्टी असेल. त्याला स्पीडअप घ्या विनंती असेल.
धावत्या मॅचच्या दिशेने दुसऱ्या इनिंगला इथे आरंभ केला जातोय. दुसऱ्या इनिंगमध्ये तब्बल 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी सतत बॅटर फार नाही. देवेंद्र जाधव जोडी मैदानामध्ये दाखल केली. मार्क वरती आता 8 मार्क करून यार भाटकर पद्धतीची पट्टी पाहतोय. धाबा इथे कंपन करायच्या पाठलाग करण्यासाठी पहिला चेंडू एक्स्ट्रा क्लास यावे खेळीला फटका होता. अगदी पॉइंट रिझन मध्ये खेळीला फटका. एक धाव इथे मोजली जाते आहे. एक या धावसंख्येने धाबांची सेली म्हणजेच काय ओपनिंग इथे केली जाते आहे. एक धाव इथे खर्च केली जाते आहे. आता मात्र देवेंद्र जाधव फ्रॉपिंग किस वरती लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजेच काय होणार खेळाडूंची दमछाक. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये यावेळी घडलं असेल. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. वेळेचं बंधन आपल्यासाठी आहे. टाइम ऑन झालाय, गेम ऑन झालाय आणि गेम ऑन झाल्यानंतर वेळ देखील तुमच्यासाठी ऑन झाली असेल. तब्बल 42 धाबांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक यावेळी खूप महत्वाचं असेल. पॉवर प्लेचं षटक आहे. म्हणजेच काय फक्त 2 क्षेत्ररक्षक यावेळी आपण बॉलिंग लाईन वरती उभे करणार आहोत. बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक त्या क्रिकेटच्या आतमध्ये यावे असतील. पहिला चेंडू या क्रीडांगणावरचा फेस करेल देवेंद्र. कशा प्रकारे आता कामगिरी करेल लेफ्ट हँडर फलंदाज. देवेंद्र साठी टाकलेला चेंडू अगदी देवेंद्रने पुढे एकदा यावे खेळीला सुरेख फटका. अगदी चेंडू थर्डमॅनला डिक्लेअर 1 साठी ते मोजला जातोय. प्रत्येकी चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न. म्हणजेच का पहिला निर्णायक 1 ते 2 षटकामागे मैदानाचा अभ्यास घ्यायचा, खेळपट्टीचा अभ्यास करायचा आणि त्यात नंतर मोठे फटके खेळण्याची संधी हवी असेल. खराब चेंडूवरती जरूर समाचार इथे घेतला जाईल. एकच धाव यावी पूर्ण केली जाते. डिक्लेअर 1 मध्ये जाणारे एक धाव देखील आता खूप महत्वाचे असतील. टीमची टोटल 2 या धावसंख्येवरती जाण पोहोचली असेल. पण एकदा नियार भाटकर अनेक वेळा ऑल रत्नागिरी संघाकडून खेळणारा नियार भाटकर यावी ही गोलंदाजीवरती दाखल असेल. उर्ध विकेटनी यावी गोलंदाजी करत असताना नियारचा पुढील चेंडू यावी फलंदाज सज्ज असेल. डावकुरत्याचा फलंदाजसाठी नियारचा हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक संकेत पवार पोहोचलाय का झेल पर्यंत? जरूर पोहोचलाय. चांगला झेल यावी टिपला असेल. क्षेत्ररक्षक संकेतच्या माध्यमातून विजयाचा संकेत टिपणारा झेल यावी टिपलाय. बॅक टू द पवेलियन यावी परतलाय. सिल्वर डकचा शिकार यावी बनवला गेला आणि सिल्वर डकचा शिकार देवेंद्र मैदानाच्या बाहेर. फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट चपलो जोपन केला. 2 चेंडू फेस केले आणि 2 चेंडू फेस करत असताना तब्बल एकच धाव इथे खर्च करत असतात. देवेंद्रच्या खेळीचा आता अंत झाला असेल आणि देवेंद्रची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल केला जातोय सफवान बारगीर. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अष्टपैलू यादीमध्ये या खेळाडूचं नाव ओळखला जाणारा सफवान बारगीर यावेळी दाखल झाला असेल. समोर गोलंदाज असेल नियार भाटकर. दोघांना देखील एकाच संघाकडून म्हणजेच का ऑल रत्नागिरी संघाकडून खेळताना सर्वांनी पाहिलं असेल. पण आता या रत्नागिरी प्रीमियर लीग मध्ये दोघं आता एकमेकांच्या विरोधात यावे खेळत असतील. एकमेकांना कमी आणि हमी एकमेकांची माहिती आहे. कोण दाखवेल ताकद, कोण दाखवेल नजाकत. माणूस कितीही बुद्धीनुसार शक्तीनुसार मैदानामधला जर खेळ करत असला तरी मानलेल्या नियमाच्या सिद्धांतानुसार त्याला मैदानामधला डाव आता हा स्वीकारावा लागतो. ज्या मैदानात तुमच्या पराभवाची चर्चा केली जात होती त्या मैदानामध्ये विजयाचा गुलाल कोण उडवेल यावे खूप महत्वाचं असेल. चला वेळेचं बंधन आहे त्यामुळे थोडासा स्पीडअप तुम्हाला घेणं यावे गरजेचं असेल. दोन धावा इथे खर्च केल्या जात आहेत. सफवान बारगीर सज्ज झालाय. पहिला चेंडू सफवान साठी अगदी तेज जरार इथे हाताळला जातोय. डॉट बॉल यावी येतोय. चांगल्या लेंथ वरती हाताळा जाणारा हा चेंडू पंचांनी यावी डॉट बॉलचा इशारा दिला जातोय. नजाकत आहे ती तुम्हाला दाखवायची आणि ती दाखवली जाते आहे कारण येतोय प्रत्येक डॉट बॉल कहाणीमध्ये ट्विस्ट मॅच ऑन करण्यासारखा इथे हाताळला जातोय. पुढे तयार यावी वरत विकेटने नेक्स्ट बॉल कुठे बॉल होता एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मधून चेंडू यावी दाखवतो आपला प्रवास हे वर येतोय चौकार.
हे पण येणारा हा चौकार इथे धावसंख्या मोजून जातोय. झटपट धावसंख्या बदलली आहे, पटपट चालली आहे. 6 आहे धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकामधील पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ आता बाकी आहे. सफवान बारगेट चांगला फटका सजवलाय, अगदी 4 धावांसाठी होता. कॉन्फिडन्स आत्म्याच्या दिशेने गेल्यानंतर पुन्हा एकदा यावे खेळीला फटका. 1 बाउन्स, 2 बाउन्स, चेंडू यावी चाललाय. 1 टू का 4-4 करत वडिलांच्या बाहेर 4 धावांसाठी इथे खर्च केला जातोय. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये 10 आहे धावसंख्येवरती. सहाव्या मैदानाच्या दिशेने तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा इथे कुठल्यात. ही गडी गारद केलं असेल. आर भटकरने चांगलं शतक हाताळलं. तब्बल कोणत्या प्रकारचा एस्ट्रो चेंडू हाताळला नाहीये. तिथे फक्त त्यानं 10 धावा खर्च केल्या. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. गेल्या वर्षीचा विजेता संघ एकेबाईके ऍग्रो आहे. विरोधात यावेळी होणारा नंतरचा खूप काही मोठा सामना असेल. नंतरचा गोलंदाज यावेळी दाखल केला जातोय. प्रत्येक यावेळी दाखल केला जातोय. प्रत्येक गोलंदाजी भरती असेल. आणि कोणी छोट नसतं दाखवून दिलं जात आहे. आता मात्र प्रॉपिंग किस वरून यावेळी खेळण्यासाठी दाखल झाला असेल. ज्याने लेजर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट चांगल्या प्रकारे गाजवलं, आपल्या नावाचं दमखम दाखवलं असेल तो पार्थ. पार्सनी टाकलेला चेंडू अगदी फाईन लेग एरियामध्ये खेळला चेंडू एकदा बी ते मोजले जाते आहे. आणि त्यात नंतर यावेळी काय घडलाय, बिघडलाय का? पंचांचा सिग्नल मिस्टर पार्थ गांधी म्हणून या खेळाडूला बाहेर पंचांचे 2 हात अंदाच्या दिशेने अगदी समांतर गेले. येईल पंचांचा सिग्नल येतोय. वाईट बॉल. पंचांनी इथे वाईट बॉल घोषित केलाय. जातं एकेबाईके ऍग्रो संघ कर्णधार विनंती असेल आपण समर्चन कक्षामध्ये या. नंतरच्या चेंडू अगदी हत्यात खेळ आहे. वाजवले जातील येणाऱ्या काळामध्ये येतील कोणाची वाजतील. बॅटर या विषयी असेल. सफवान बारगे लेग साईडच्या दिशेने आपले जे काही 5 बेस खेळाडू आहेत ते इथे घेतले गेलेत. नंतरच्या चेंडू या पायावरती जाऊन आदळलेला चेंडू एकदा इथे घेण्याचा प्रयत्न आहे. एकदा सुरक्षितरित्या पार केली जाते आहे. चपडाने एकदा खूप
लागला तर बरबाद नाही तर अरबाद. एकच धाबे घेतली जाते. समजत नाहीये. सरळ बॅटने रन येत होते. तबी आडव्या बॅटने प्रयत्न करतोय पार. पाच चेंडू यावेळी भारतने फेस केले. 5 या धावसंख्येवरती खेळतोय. खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, टिपला यावी झेल. संपला इथे भारत गांधीच्या बारीचा खेळ. सत्ताठा मैदानामध्ये यावी आलाय. दुसरा धक्का, दुसरा आदरा यावी लागला असेल. धावसंख्या 16 वरती. खेळण्यासाठी सज्ज असेल संकेतचा पहिला चेंडू. गतीत मिश्र वर्तन, चेंज ऑफ पेस यावेळी खूप ठरली महत्वाची. क्रिकेट हा खेळत असाय. क्रिकेट वरती जर तरला महत्व दिलं जात नाहीये. स्वतःच कौतुक कधीच गावाला संगत बसायचं नाहीये. आपण काय आहोत, काय करू शकतो, वेळ आल्यावर खरं तर दाखवून द्यायची आहे. आता तर खरी वेळ मैदानाच्या आतमध्ये इथे आली आहे. पाच चेंडू व्यक्तीत 8 या धावसंख्येवरती त्या चेंडूवरती उडवलाय. चेंडू चाललाय प्रेक्षक गॅलरी मध्ये हवाई सफर करत. 6 धावांसाठी इथे आहे. चांगला फटका यावे होता. सफवान बारगीर ऑन फायर. पाच झाली. 2.2 षटक हाताळले गेले. आकड्यांचा खेळ यावी लागल्यानंतर नंतरचा चेंडू अगदी परफेक्ट. 20 साली यावेळी सजवलं होतं. ब्रह्मास्त्र यावेळी वापरलं होतं. आणि क्रिकेट वरील ब्रह्मास्त्र वापरल्यानंतर ते ब्रह्मास्त्र कशा प्रकारे खोदून काढलं गेलं सपवान बारगीर कडून हे आपण जाणलंय मैदानाच्या आतमध्ये. एकदा ते प्लॉम्बरने कंप्लीट केली जाते. एकच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्येवरती जाण पोहोचली आहे. गेम चेंजर होता फलंदाजी यावेळी करणं गरजेचं असेल. सपवान बारगीर 7 चेंडू आणि 15 धावसंख्येवरती खेळतो. त्याच्यामध्ये त्याच्या बॅट मधून 2 चौकार आणि एका षटकाराची आतिषबाजी आहे. तो सपवान आता मात्र प्रॉपिंग केस वरून यावे अनिकेत खेळण्यासाठी सज्ज असेल.
अनिकेत हळदणकर कशा प्रकारे कामगिरी करेल रत्नागिरी प्रीमियर लीग सीझन 3 सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये स्वागत असेल. नंतरचे चेंडू यावे ऑलराऊंडर विकेटने केल्यानंतर पंचांकडे अपील आहे. अपील मध्ये उत्साह यावे असेल आणि अपील मध्ये उत्साह केल्यानंतर पंच यावे नकाराची मान यावे डोलवत आहेत. म्हणजेच काय यावे असेल सुरक्षित. अनिकेत यावे येतोय एक डॉट बॉल चांगला लेत नाही वरती विचारपूर्वक केलेला चेंडू होता. गती मिश्रवर्तन यावे खूप महत्वाचं ठरलं. चेंज ऑफ पेस ही त्या खरी खूप महत्वाची आहे क्रिकेट वरती. एक चेंडू तिसरा रतळला जातोय, दुसरा चेंडू वरती फिंगर रोल केली जाते. हातांची जादू मैदानामध्ये पाहायला भेटली आहे. फिंगर रोल केली जाते आहे. त्याला माहिती आहे आली आहे लहर, करायचंय माझ्या संघासाठी विजयाचा कहर. सौ नंतरचा चेंडू यावे पुन्हा एकदा यावे हलक्यातने खेळला फटका. फक्त फाईन एरियामध्ये लेग बॅक मधले एक धाव येते मोजली जाते आहे. एक धावा देखील आता गेम चेंजर ठरण्यासारखे असतील. एकच धाव खर्च केल्या जात आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक राहिलाय. 13 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. वजाबाकीचा खेळ उलट्या गणिताचा खेळ आता सुरुवात झाली आहे. 13 चेंडू आणि 18 धाव्यांची खरेदी आता गरज आहे. नंतरचा फटका ऑलराऊंडर कार्पेटने एक्स्ट्रा कव्हरला खेळला फटका जरूर डेंजर एंडच्या दिशेने 2 धावा इथे पूर्ण केल्या जाते. इथं फेकीवरती बॅकअप नव्हतं त्यामुळे पुढची धाव ही 1+1 मध्ये तुम्हाला दिली गेली. 1+1 मध्ये दिल्यानंतर तब्बल यावे चेंडूवरती 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 3 षटकांचे सप्त्यांतर 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 2 गडी बाद असतील धावसंख्या स्कोर कार्ड वरती 26-26 म्हणजे त्याचं समीकरण यावी बनलं असेल 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. गरज आहे आमच्या टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय 12 चेंडू 16 धाब्यांची गरज आहे आणि या 12 चेंडू वरती 16 धावा बनवल्या जातील का? प्रेक्षक वर्गांच्या माहितीसाठी सांगतो सामना टाय झाला तर काय झाला तर टाय याचं उत्तर हाय सामना सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. कंपल्सरी चेस नाही आहे. सामना सुपर डुपर ओव्हर मध्ये खेळवला जाणार आहे. नियार भाटकर यावेळी गोलंदाजीवरती दाखल झाला असेल. भाटे गावाला विलंब करणारा निहार रत्नागिरी प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारे कामगिरी यावेळी करेल. सपोर्ट साठी पहिला चेंडू यावेळी ऑलराऊंडर कार्पेट खेळला फटका आहे. चेंडू यावेळी चालला असेल लॉंगन मधून एकच धाव इथे कंप्लीट केले जाते आहे. लॉंगनला क्षेत्ररक्षक होता तेच सरार पैकी एक धाव काय रोखू शकत नाहीये. एक धाव 2020 मधील 19 वन डे मधील 49 आणि या 5 षटकामधील हे 4थं षटक यावेळी खूप महत्वाचं ठरलं असेल. महत्वाच्या क्षणी चाललेला महत्वाचा सामना आहे. वेळ कोणासाठी थांबत नाहीये. आपण का वेळेसाठी थांबलो जातोय याचं कोड मैदानाच्या आतमध्ये लपलंय. जास्त वेळ खर्च करू नका. पक्षी जिवंतपणे किड्या मुंग्यांना खात असतो पण तोच पक्षी ज्या बी मरतो त्याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात. म्हणजेच काय वेळ प्रत्येकाची येत असते. प्रत्येकाने वेळेसाठी थांबल्यानंतर हा चेंडू यावेळी उडवलाय. ऑलराऊंडर कार्पेटने मिड विकेट रिझर्व मध्ये चूक यावेळी घडली असेल आणि चुकीचं प्रायश्चित्त यावेळी एका धावेने यावेळी भोगावं लागतंय. आता एक धाव देखील यावेळी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट यावेळी ठरली असेल. एक धाव इथे खर्च केली जाते. धावसंख्या 28 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. तब्बल 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. कसोटी आता मैदानाच्या आतमध्ये आहे आणि कसोटीचा खेळ आता कोण सुटवेल मैदानाच्या आतमधून. नंतरचा बॉल या कुठप्याचा होता
पुढे एकदा मिड विकेट रिझर्व मध्ये नॉटच्या दिशेने धोक्याची घंटा पत्करत यावी धावलाय. एक धाव यावी रनिंग द बीट वेन यावी पूर्ण केली जाते आहे. चित्त्याच्या चपळाईने यावी पळण्यासाठी ओळखला जाणारा सफवान बारगीर एक धाव इथे कंप्लीट केली आहे. एकच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कर वरती 29. 29 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली असेल. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. हे षटक खूप महत्वाचं आहे. जितक्या धावा रोखल्या जातील तितक्या यावे खूप सरस ठरण्यासारख्या असणार आहे. नंतरच्या चेंडू यावे मिड विकेट रिझन मधून फसवलाय, गंडावलाय चेंडूने. चेंडू यावे दाखवून दिला जातोय खटक्यावर बोट आणि जाग्यावर चेंडू खाल्ल्यानंतर पलटी यावी मालत गेलाय 4 धावांसाठी. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ यावी शिल्लक राहिला असेल. खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी मारणारा हा चौकार. धावसंख्या स्कोर कार्डवरती 33 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली असेल. तेहतीस धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागले आहेत. अजून सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज असेल. 8 चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा एकदा अनिकेत कॉन्फिडन्स वाढल्यानंतर अजून एक मोठा फटका खेळण्याची संधी आहे. झेल यावी नाही टिपू शकत आहेत, कारण उलटा झेल घेणं थोडासा अवघड वाट ठरली होती आणि अवघड वाट कुठेतरी थोडीशी यावी 2 धावांची गाठ चढली असेल. 2 धावा यावी पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या 35 या अंकांवरती जाऊन पोहोचली आहे. विजय तर तेव्हाच होतो ज्यांच्या स्वप्नामध्ये जाण होती. पंख असून चालत नाहीये. इरादा यावे आपल्याला स्पष्ट करणं गरजेचं आहे. आयुष्यात जर स्वतःला सिद्ध केलात की संशयाने बघणारा नजरा तुमच्यासाठी आदराने झुकल्या जात आहेत, यावी तशीच कामगिरी यावी चमक आणि उमक मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. आणि ते चमक आणि उमक कोण दाखवेल? धावसंख्या 35 अंकांवरती जाऊन पोहोचली आहे. नंतरचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न, खोली कॉम्बिनेशन यावी नेटवर्क मध्ये थोडासा गडबड घोटाळा, बॅकअप नाही मिळालं आणि त्यात नंतर रन आउट. आगाऊपणा तू केला कशाला? आणि धावता धावता रन आउट झाला. पंचांचा सिग्नल येतोय. लेग बॅक मधली एक धाव यावी खर्च केली जाईल. एकच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 36 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 6 चेंडू 6 धावांची गरज असेल. संघर्षाचं फळ कुणाच्या बाजूने यावे चुकेल. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावी दाखल झाला असेल तो प्रणित यावी दाखल आहे आणि प्रणित साठी पहिला चेंडू यावे खूप महत्वाचा असेल. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना अंतिम षटक घेऊन यावी दाखल झालं असेल. गोलंदाजी मार करून गोलंदाज यावी आहे. पहिला चेंडू अकुट टप्प्याचा होता. यावी लगावला जातोय चेंडू 1 धावेसाठी. गोलंदाज आदेश यावी दाखल झालाय. वैयक्तिक पहिला असेल संघाकडून 5वा निर्णायक शतक यावी हाताळतोय तो म्हणजे आदेश. आपल्या संघाला दाखवायचा इथे विजयाचा प्रदेश. तो आदेश काय करेल? 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे.
सामना काय होऊ शकतं शेवटच्या चेंडूपर्यंत, जिथपर्यंत शेवटची धाव निघत नाहीये मैदानाच्या आतमध्ये तिथपर्यंत सांगू शकत नाहीये कोणता संघ विजयी इथे साजरा करेल. खूप महत्वाचा सामना आहे, महत्वाच्या क्षणी येऊन टिपलेला सामना. 5 चेंडू 5 रनची आवश्यकता. समोर बॅटर प्रणित, या विकेला फटका एक जावी यावी मोजली जाईल का? नाही मोजली जाऊ शकत आहे. बॅकअप यावी ताट पडला आणि ताट पडल्यानंतर 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. बॅकअप यावे तुमच्यात महत्वाचं होतं. तिसरा धावेचा प्रयत्न, तिसरी धाव कंप्लीट. तब्बल 4 धावा. 1 2 का 4, 1 नाही 2 नाही 3 नाही, तब्बल 4 धावा इथे खर्च केल्या जात आहेत. या 4च्या मदतीने टीमची टोटल 41 या धावसंख्या वरती जाऊन पोहोचली असेल. अजूनही सामना जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता असेल. 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता असेल. यलगार संघाने नाणेकौल नेक्स्ट मॅच ची जिंकली असेल आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असेल. समोरील संघ एका ॲग्रो संघाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते, ते प्राचारण केलंय. आता सामना यावी येऊन टिपला असेल. 4 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता असेल. 4 चेंडू एका धावेची आवश्यकता असताना क्षेत्ररक्षक थोडेसे अगदी इथे क्लोज उभे केले जात आहेत आणि क्लोज उभे केल्यानंतर येणारा चेंडू यावी उडवलाय. चेंडूला पाठवला जात आहे वडलां बाहेर. 6 धाव्यांसाठी बल्लाची रजन रन मिळेगा डजन. हा मला फटका इथे सजवला जातोय आणि या षटकाराच्या मदतीने इथे दमखम दाखवणारा विजय यावी साजरा केला जातोय आणि हेच विजयाची सलामी यावी दिली असेल. अन्वी स्पोर्ट हा संघ यावी सामना जिंकला असेल. धन्यवाद. चला मैदान लगेच खाली करायचं असेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रवेद दावेदार ठरलाय. होणार ओनले रत्नागिरीचे एक्सप्रेस सफवान बारगीर या बी ठरला असेल मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. चला मैदान त्वरित खाली करून दुसऱ्या संघाने त्वरित ते मैदान सजवून घ्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी सफवान बारगीर, ज्यांना 9 चेंडू वरती 17 धाब्यांची खेळी केली. गोलंदाजी करत असताना 2 षटका हातात असताना तब्बल 10 धाबा खर्च केल्या आणि 10 धाबा खर्च करत असताना 2 गडी त्यांना आपल्या नावावरती केली असतील. 2 चौकार एका षटकाराने यावेळी खेळला होता तो सफवान बारगीर. या मॅचचा सामनावीरचा किताब ठरतोय, ज्याला मुख्य मंचावरती यावेळी यथोचित सत्कार यावेळी केला जाईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सफवान बारगीर. यानंतर आपल्या बरोबर समोरच्या कक्षामध्ये कॉम्बॉक्स मध्ये बदल केला जाईल. हिंदीचे एक समालोचक यावेळी आपल्यावर जोडले जात आहे, ज्यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा आलेख पूर्णपणे उंचावलाय. हा सरदार आहेत. कॉमेंटेटर इथे आपल्यावर जोडले जात आहेत. सरदार शेख. सरदार शेख आपल्याला विनंती करेन, होर्टू या सामन्याचं आपण समालोचन करा.